तर आज आपण पाहणार आहोत पनीर बटर मसाला। हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त ही भाजी ऑर्डर करतात। तुम्ही पाहू शकता एकदम रिच अँड क्रीमी आहे आणि या भाजीला काही वेळ लागत नाही। कोणी पाहुणे घरी येत असेल आणि ते व्हेजिटेरियन असेल त्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी रसिका, तुमचं सगळ्यांचं आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत। तर इथे 3 टोमॅटो आणि 2 कांदे घेतले आहे। हे रफली चॉप करून घेऊ। तर सर्वप्रथम हे कांदा चिरून घेऊया। हे कांदा आपल्याला जास्त बारीक न करता थोडं मोठंच ठेवायचं आहे। आता टोमॅटो कट करून घेऊया। टोमॅटो ना थोडे पिकलेलेच घ्या, कारण भाजी करताना भाजी जास्त आंबट होत नाही। तर इथे मी कांदा आणि टोमॅटो हा रफली चॉप करून घेतला आहे। आता साहित्य पाहून घेऊया। 200 ग्रॅम पनीर, 15 ग्रॅम मगज, 10 ते 15 काजू, कोथिंबीर, कांदा, लसूण आणि 1 इंच आलं, टोमॅटो। मसाल्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, हळद, धना पावडर। यामध्ये आणखी थोडे साहित्य लागणार आहे, ते आपण नंतर पाहूया। तर सर्वप्रथम आपण मगज आणि काजूमध्ये गरम पाणी टाकूयात आणि 10 मिनिटं बाजूला ठेवूयात। त्यामुळे आपली पेस्ट अजूनच स्मूथ होईल। तोवर मसाला बनवून घेऊया। तर इथे गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये 1 चमचा तेल घातला आहे। तेल गरम झालं आहे। यामध्ये आता रफली कट केलेला कांदा घालूयात आणि कांदा थोडा रंग बदलेपर्यंत परतून घेऊया। हे पहा, कांदा असा झाला ना तर एका भांड्यात काढून घेऊ। खूप जास्त ब्राऊन करायचे नाही। याच कढईमध्ये टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो पण थोडा परतून घेऊया। हे टोमॅटो असं परतले ना की भाजी आंबट होत नाही। हे पहा, हा टोमॅटो परतून झाला आहे। आता याच भांड्यात टोमॅटो काढून घेऊया। आता कढईमध्ये 1 चम्मच तेल घालूयात आणि 2 बेडगी मिरची, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं टाकूयात। हे मिनिटभर परतून घेऊयात। हे परतून झालं की हे काढून घेऊयात। हे 5 मिनिटं गार करायला ठेवूया। ही थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि कोथिंबीर धुवून घेतली आहे। आता ही कट करून यामध्ये घालूयात। हे भाजलेला मसाला थंड होतंय तोपर्यंत पनीर कट करून घेऊया। 1-1 इंचाच्या साईजमध्ये हे पनीर कट करून घेऊया। हे मी फ्रेश पनीर 200 ग्रॅम घेतला आहे आणि आज आपण 4 ते 5 माणसांसाठी भाजी बनवणार आहोत। हा मसाला गार झाला आहे। आता हे वाटून घेऊया। तर हे वाटण्यासाठी इथे 1 मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि या भांड्यामध्ये आपण हे सगळं मसाला घालून घेऊया आणि हे भिजलेला मगज आणि काजू घालूयात। याची पेस्ट बनवून घेऊया। गरज वाटल्यास हे आपण मगज आणि काजू भिजवलेलं पाणी वापरू शकतो। हे पहा, या प्रकारे आपण पेस्ट बनवून घेतली आहे। आता भाजी बनवायला घेऊया। त्यासाठी कढईमध्ये 1 चम्मच बटर घातला आहे आणि 1 चम्मच तेल घालूयात। हे बटर आणि तेल गरम झालं की यामध्ये 1 तेजपत्ता आणि 1 लवंग घालूयात आणि यामध्ये आपण बनवलेला पेस्ट घालूयात। याला सतत हलवत 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊया। सात मिनिटांनंतर यामध्ये मसाले घालूयात। लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, हळद घालून परतून घेऊया। हे मसाला सतत हलवत मला 2 मिनिटं झाली आहे। आता याच्यावर झाकण ठेवू आणि 2 मिनिटं शिजवून घेऊ। हे पहा, मसाल्याला चांगलं तेल सुटले आहे। आता यामध्ये कट केलेला पनीर घालूयात। तर मी हे पनीर सिंपलच ठेवले आहे। याला तळून वगैरे काही घेतले नाही। मला हे असेच पनीर आवडतात। तुम्हाला तळून घ्यायचे असतील तर तुम्ही तळून घेऊ शकता आणि 1 चम्मच कस्तुरी मेथी घालूयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात।
आता इथे मिक्सरचा डब्बा घेतला आहे आणि हे दुधावरची साय घेतली आहे। हे दुधावरची साय 1 सेकंदभर फिरून घेऊ। ही साय फिरून घेतली आहे। हे दूध भाजीमध्ये घालूयात, यामुळे भाजी छान चविष्ट होते। आणि 1 चम्मच साखर आणि चवीपुरतं मीठ घाला। माझ्याकडून साखर आणि मीठ घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला आहे, त्यासाठी क्षमा असावी। आता पनीर मसाला तयार आहे। 1 मिनिटभर शिजून घेऊ। गरमागरम पनीर मसाला बटर नान, सिंपल पराठा किंवा जीरा राईस सोबत सर्व करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरिता सबस्क्राईब करा। तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा आणि प्लीज एक लाईक करा। धन्यवाद।